नमस्कार. आज भारत डिजिटल इंडियाच्या क्रांतीत उंबरठ्यावर उभा आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या शब्दांनी आपल्या तरुणांमध्ये एक नवी उमेद जागवली आहे. पण नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या AI इनकॅप समिट 2026 मध्ये असं काही घडलं ज्याने संपूर्ण जगासमोर भारताची मान शरमेने खाली गेली. हे प्रकरण आहे एका चीनी रोबोटचाच. एक नामांकित भारतीय युनिव्हर्सिटीच्या खोट्या दाव्याचं आणि देशाच्या अस्मितेशी खेळलेल्या खेळाचं. गलगोटिया युनिव्हर्सिटीने नक्की काय केलं? मंत्र्यांना का माघार घ्यावी लागली आणि चीनने भारताची थट्टा का उडवली? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण या प्रकरणाचा कच्चा चिठ्ठा उघडणार आहोत. समिटच्या दुसऱ्या दिवशी दूरदर्शनचा कॅमेरा गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या स्टॉलवर पोहोचला. तिथे एका काळपट रंगाच्या रोबोटिक डॉगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. गालगोटीच्या प्रोफेसर नेहा सिंग यांनी अत्यंत आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर सांगितलं की हा रोबोट ओरियन आहे. त्यांनी असा दावा केला आहे की गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये हा रोबोट शून्यातून विकसित करण्यात आला आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की युनिव्हर्सिटीने AI रिसर्च मध्ये 350 कोटींची गुंतवणूक केली आहे आणि हा रोबोट भारताच्या तांत्रिक प्रगतीचं प्रतीक ठरणार आहे. पण मित्रांनो, खोटं बोलायला सुद्धा अक्कल लागते. ज्या रोबोटला त्यांनी स्वदेशी आणि स्वतःचा शोध म्हणून सांगितलं तो प्रत्यक्षात चीनचा आहे. कंपनी GO2 मॉडेल. हा रोबोट कोणत्याही ऑनलाईन 2 ते 3 लाखांपर्यंत विकत घेऊ शकतो. म्हणजे दुसऱ्याचं बाळ चोरून त्याला स्वतःचं नाव देण्याचा हा प्रकार होता. या एका चुकीच्या वाद्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी थू झाली आहे ती शब्दात सांगण्यापलीकडची आहे. यासारख्या चॅनलला घटनेचा व्हिडिओ शेअर करा. भारताची मस्करी केली गेली. त्यांनी लिहिलंय एक भारतीय विद्यापीठ चीनच्या तंत्रज्ञानाला स्वतःचं इन्व्हेन्शन सांगून जगाला फसवतोय. विचार करा, ज्या चीनला आपण तंत्रज्ञानात टक्कर देण्याचे स्वप्न पाहतो त्या देशाला आपण स्वतः हसवण्याची संधी दिली. यामुळे केवळ गलगोटियाची नाही तर मेक इन इंडियावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाची फजिती झाली आहे. या प्रकरणात सर्वात जास्त अडचण झाली ती आपल्या सरकारची. IT मंत्री अश्विनी यांनी गलगोटियाच्या या तथाकथित संशोधनाचं कौतुक करणं ट्विट केलं होतं. पण जेव्हा नेजियन्सी त्यांना फॅक्ट चेक केलं तेव्हा त्यांच्या ट्विटरवर कम्युनिटी नोट आहे आणि हा रोबोट चीनी बनावट आहे. परिणामी मंत्र्यांना ते ट्विट डिलीट करावं लागलं. बरं, फक्त रोबोटच नाही तर तिथे मॉडेलला एक ड्रोन सुद्धा कोरियन कंपनीचा होता ज्याला युनिव्हर्सिटीने आमचा शोध म्हटलं होतं. जेव्हा फजिती झाली तेव्हा युनिव्हर्सिटीचा स्टॉल बंद केला आणि त्यांची वीजही कापण्यात आली. गलगोटिया युनिव्हर्सिटी वादात येण्याची ही पहिली वेळ नाही. 2024 मध्ये जेव्हा देशात निवडणूक वातावरण होतं तेव्हा याच युनिव्हर्सिटीने आपल्या शेकडो विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून एका राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्या विरोधात आंदोलन करायला लावलं. गंमत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपण कशाचा विरोध करतो हे सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे आधी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करायचा आणि आता तांत्रिक प्रदर्शनात खोटे दावे करून देशाची प्रतिमा मलिन करायची. हा या युनिव्हर्सिटीचा जणू पॅटर्नच बनला आहे. मित्रांनो, हा प्रश्न फक्त एका रोबोटचा नाही. हा प्रश्न आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील नैतिकतेचा. जर विद्यापीठाचं विद्यार्थ्यांना दुसऱ्याच काम स्वतःच करायला सांगितलं, हे शिकवलं जात असेल तर आपण भविष्यात कोणते इंजिनियर्स घडवणार आहोत? संशोधनासाठी प्रामाणिकपणा आणि कष्ट लागतात. शॉर्टकट मध्ये रस्ता नाही. चीन आज संशोधनावर भारताच्या 10 पट जास्त खर्च करतो आणि आपण अशा फसव्या गोष्टीमुळे त्यांच्या मागे पडतोय. शेवटी मला तुम्हाला विचारत आहे, अशा खोट्या संस्थांवर सरकारने कायमची बंदी घालायला हवी का? ज्या विद्यापीठांनी मंत्र्यांनी आणि देशाची फसवणूक केली त्यांना मोकळं सोडणं योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भविष्यात कोणत्याही संस्था भारताच्या नावाचा असा चुकीचा वापर करण्याची हिंमत करणार नाही. कारण तुम्ही जो व्हिडिओ पाहिला हा जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. भारत काय करत आहे डिजिटल इंडिया या युगात, AI च्या युगात. सर्वांना व्हिडिओ शेअर करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.